आज आपण बघणार आहोत जाती व्यवस्था. जाती व्यवस्था ही फार प्राचीन काळापासून सुरू आहे. हजारो वर्ष जाती व्यवस्थेला झालीत. या भारतामध्ये जाती आहेत. जाती आणि वर्ण ह्या दोन्ही बाबी एकमेकांच्या हातात हात घालून चालणाऱ्या आपल्याला दिसून येतात. प्राचीन भारतामध्ये वर्णांचे उल्लेख मोठ्या प्रमाणावर आणि सुरुवातीच्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतात. ऋग्वेदामध्ये वर्णांचा उल्लेख आपल्याला सापडतो. आपण मागे बघितलं की पुरुष सूक्तामध्ये 10व्या मंडलातील ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्तामध्ये वर्णव्यवस्थेचा उल्लेख आलेला आहे. तिथे विश्व असं म्हणू की समाज पुरुषाच्या विविध अंगांना धरून वर्णांचा उल्लेख केलेला आहे. तर वर्ण आणि जाती या सोबत सोबत चालणाऱ्या बाबी आहेत. जसं जातीचा अर्थ होतो जन्म घेणे. जातीचा अर्थ होतो जन्म घेणे. तर जात ही जन्माशी निगडीत आहे असं म्हणूया आपण. दुसऱ्या शब्दात जर त्याला सांगायचं झालं तर जात ही जन्माशी निगडीत आहे. आणि वर्ण जे आहे, वर्णाचा शब्दशः अर्थ होतो निवडणे किंवा निवड करणे. एखाद्या गोष्टीची निवड करणे, एखाद्या वस्तूची निवड करणे, एखाद्या व्यवसायाची निवड करणे, विचार करून निवड करणे, याला वर्ण. वर्णाचा अर्थ रंग पण होतो. म्हणजे या दोन्ही अर्थासाठी हा शब्द वापरला जातो वर्ण. वर्ण म्हणजे निवडणे असं बघूया आता आपण सध्या. आणि जातीचा संबंध हा जन्माशी आहे. म्हणून जातीचा अर्थ होतो जाती या शब्दाचा अर्थ होतो जन्म घेणे. मग आपल्याला जो पूर्ण भर द्यायचा आहे तो जातीवर द्यायचा आहे. जात ही जन्मापासून मिळते. आणि आपण वर्ण बघितले. वर्ण हे कर्मापासून तयार होतात. अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला वेदामध्ये पण सापडतं आणि त्याच्यानंतरच्या ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टी सापडतात. तर आपण आता दोन शब्दांचे दोन अर्थ बघितले. जातीचा अर्थ होतो जन्म घेणे आणि वर्णचा अर्थ होतो निवडणे. असे हे दोन शब्द. आता वर्ण आणि जाती मी आता सांगितलं की या दोन्ही सोबत सोबत चालणाऱ्या संकल्पना आहेत. तर जाती ज्या आहेत या ऋग्वेद काळामध्ये नव्हत्या. पण काही इतिहासकारांना असं वाटतं की जाती या त्या काळामध्ये होत्या असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की जाती त्यावेळेला होत्या. परंतु वर्णाबद्दल काही कुठे शंका नाही. वर्णाचा उल्लेख मात्र आहेच. ऋग्वेदामध्ये आहे त्यामुळे वर्णाचा उल्लेख आहेच. तर आता वर्ण होते. 4 वर्ण आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. तर याच 4 वर्णांचे आता हे कर्मावर आधारित आहे बरं. हे गोष्ट आधी लक्षात घ्या. त्या काळामध्ये त्या समाजाला याची गरज भासली असावी, वर्णाची गरज भासली असावी. आणि श्रमाच्या आधारे त्यांनी हे 4 वर्ण तयार केलेले होते. म्हणजे 4 भाग पाडले होते. त्याला तुम्ही वर्ग, वर्ण असे शब्द वापरू शकता. म्हणजे 4 भाग तयार करून समाजाला त्यांची कामं हे वाटून देण्याचा हा प्रकार आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. किंवा कामं वाटून देण्यासाठी, श्रमाचं विभाजन करण्यासाठी त्यांनी वर्ण हा शब्द वापरला. मग ज्यांनी अध्यापन केलं, पुरोहित पांडित्य केलं, ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केला किंवा ग्रंथ संपदा निर्माण केली, असे जे लोक होते ते ब्राह्मणांमध्ये त्यांचा समावेश झाला आणि लोक त्यांना ब्राह्मण म्हणू लागले. त्याच्यानंतर जे क्षत्रिय होते ते संरक्षणाचं काम करू लागले, त्यामुळे त्यांना क्षत्रिय म्हटलं जाऊ लागलं. वैश्य जे होते ते व्यापार, उत्पादन याचे कामं करू लागले, त्यामुळे ते वैश्य संबोधल्या गेले. आता जे शूद्र होते ते शूद्र या तिन्ही वर्णांची सेवा करणारे होते. म्हणजे हे कामाच्या आधारावर निश्चित झालेलं होतं. वर्णांचा वर्ण प्रकार जे आहेत ते त्याच्या आधारावर निश्चित झालेलं होतं. परंतु पुढे पुढे जसे आपण जातो, काळ जसा वाहत जातो, जसं उत्तर वैदिक काळ आहे, त्याच्यानंतरचा काळ आहे, जसं की आपण असं म्हणू की वेगवेगळ्या काळामध्ये, जसं संहितेचा काळ आहे, या काळामध्ये त्याच्यामध्ये बदल होत गेले.
आता वर्णांपासून जाती निर्माण झाल्या असं काही इतिहासकारांना वाटतं आणि त्याला ते त्या दृष्टिकोनातून बघतात. कारण की वर्ण जे आहेत, वर्ण जसं आता ब्राह्मण, मग ब्राह्मणांमध्ये वेगवेगळ्या जाती असं, मग क्षत्रियांमध्ये वेगवेगळ्या जाती असं असं ते होत गेलं. आणि त्यामुळे पुढील काळात आता इथे वर्ण जसे कामाच्या आधारे ठरत होते, आता जाती या जन्माच्या आधारावर ठरू लागल्या. आता ठोस पुरावे हे मिळत नसल्यामुळे ऋग्वेद काळामध्ये जाती होत्या असं म्हणणं थोडं धाडसाचं होईल किंवा असं म्हणता येत नाही, पण काही इतिहासकार तसा उल्लेख करतात. आता या जाती नेमक्या निर्माण कधी झाल्या असा काही निश्चित काळ नाही सांगतायत, पण उत्तर वैदिक काळामध्ये आपल्याला जाती या दिसायला लागतात. आणि उत्तर वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळाच्या समोरचा जो काळ आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला जाती दिसायला लागतात. ऋग्वेद काळामध्ये जाती आपल्याला दिसत नाही, वर्ण मात्र तिथे आपल्याला दिसतात. तर अशा ज्या जाती होत्या, आता संपूर्ण समाज हा, भारत देश हा जातीने व्यापलेला आहे. मग नेमकं ज्या वेळेला इथे वर्ण होते, भारतामध्ये वर्ण होते, म्हणजे ऋग्वेद कालखंडामध्ये जेव्हा भारतामध्ये वर्ण होते, तेव्हा मग दुसऱ्या देशांमध्ये काय होतं किंवा दुसऱ्या संस्कृत्यांमध्ये काय होतं, तर तिथेही 4 भागामध्ये समाज विभागलेला आपल्याला दिसून येतो. तेही पूजापाठ करणाऱ्यांना वेगळे संबोधत होते, संरक्षण करणाऱ्यांचा एक वर्ग वेगळा होता, असे 4 वर्ग त्यांनी पण कल्पिले होते. याचा अर्थ हा होतो की जगामध्ये समाज हा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये 4 भागामध्ये, 4 टप्प्यामध्ये तसाही विभागलेलाच होता. म्हणजे हे केवळ भारतातच झालं असं नाही म्हणणं, किंवा असं म्हणता येणार नाही. संपूर्ण जगात असं झालेलं आहे की 4 भागामध्ये समाजाला विभागल्या गेलं होतं. म्हणजे वर्ण हे भारतामध्येच होते किंवा वर्ण ही संकल्पना भारतातच होती हे जरी खरं असलं तरीही, पण जगामध्ये 4 भागामध्ये समाजाला विभागण्याची पद्धत होती हेही तेवढंच सत्य आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्यावेळेला श्रमविभागणी करून समाजाला विकसित करण्याचं काम तत्कालीन आर्य संस्कृतीने केलं असं आपल्याला म्हणता येतं. तर मग या ज्या जाती आपल्याला दिसतात त्या जाती का उदयाला आल्या, किंवा अशी कोणती कारणं होती की ज्याच्यावरून या जाती पडल्या किंवा ज्यामुळे या जाती निर्माण झाल्या. अशी वरवरची कारणं तर भरपूर सांगता येतील, पण प्रत्यक्ष ज्याच्यामुळे किंवा ज्याच्यावरून जाती निर्माण झाल्या ते बघण्याचा प्रयत्न आपण करू की हे कसं कसं झालं असावं. पहिलं कारण मी जे लिहिलेलं आहे ते आहे की वर्ण वर्णांवरून पुढे जाती आल्या. म्हणजे वर्ण झाले नसते तर मग जाती झाल्या नसत्या कदाचित. मग आता वर्ण जे होते सुरुवातीला वर्णभेद जो झाला तो ऋग्वेद काळामध्ये तो मुळातच 2 भागामध्ये विभागला गेला, जसं आर्य आणि दुसरा अनार्य. आता हा रंगभेद होता. आर्य जे होते ते गोरे, उंचपुरे, धिप्पाड शरीरयष्टी असलेले ते असे दिसणारे, म्हणजे त्यांचा वर्ण, त्यांचा रंग असा होता. आणि हेच जेव्हा दुसऱ्या वर्णाला म्हणजे अनार्यांना आपण हे लागू करतो तर त्यांची शरीरयष्टी कशी होती, तर आर्यांचं नाक, अनार्यांचं नाक हे चपट होतं, बसकं होतं. त्याचबरोबर रंगाने ते तेवढे गोरे नव्हते जेवढे आर्य गोरे होते. याचा अर्थ हा की रंगाने थोडे सावळे असलेले हे अनार्य होते, आणि त्याचबरोबर ज्यांचं नाक बसकं होतं ते सुद्धा अनार्य म्हणून ओळखल्या जात होते. आता या 2 संस्कृत्या जेव्हा एकमेकांच्या जवळ आल्या आणि हे संक्रमण सुरू झालं, कारण की आर्यांनी अनार्यांवर आक्रमण केलं, आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये जो संघर्ष झाला, आर्य विरुद्ध अनार्य, मुळात इथूनच या सगळ्या गोष्टी घडायला लागतात. आर्य आणि अनार्य संघर्षापासून. आर्य जे आहेत हे आर्य स्वतःला श्रेष्ठ समजतात काय, आता त्यांनी अनार्यांना जिंकलं म्हणजे ते श्रेष्ठ झालेच या अर्थाने. आणि त्यामुळे अनार्यांचा पराभव करून आर्यांनी जेव्हा अनार्यांवर सत्ता स्थापन केली आणि त्यांना आपल्यामध्ये विलीन करून घेतलं, दास बनवलं, दस्यू त्यांना म्हटलं, त्यावेळेला आर्यांनी स्वतःचं पावित्र्य जपायला सुरुवात केली. ते काही अनार्यांमध्ये पूर्णतः मिसळले नाही, पण अनार्यांना सोबत घेऊन सुद्धा स्वतःचं पावित्र्य जपण्याचं काम आर्यांनी केलेलं दिसून येते. आणि त्यामुळे हे जे वर्ण होते या वर्णांची निर्मिती झाली आणि वर्णांच्या निर्मितीतूनच पुढे
जातींची निर्मिती झाली. म्हणजेच काय, वर्ण निर्माण झाले, म्हणून पुढील काळात जात निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. श्रम विभाजनाचं तत्व किंवा सिद्धांत. आता श्रम विभाजन केल्याशिवाय समाजाचा विकास होणार नव्हता असं त्यांना वाटलं. आता त्या वेळेला त्यांना याची गरज होती म्हणून त्यांनी ते केलं, इथपर्यंत ठीक आहे. कारण की श्रमाचं विभाजन जर केलं नसतं, म्हणजे कोणते कामं ब्राह्मणांनी करायचे, कोणते कामं क्षत्रियांनी करायचे, हे निश्चित केल्या गेलं. मुळात जे काम होतं त्याच्यानुसार व्यक्तींना निश्चित केल्या गेलं असं पण आपण म्हणू शकतो, किंवा त्यानुसार वर्ण तयार झाले असं पण म्हणू शकतो आपण. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये वर्ण हे बदलू शकत होते. म्हणजे ब्राह्मणाचा क्षत्रिय, क्षत्रियाचा ब्राह्मण, वैश्याचा क्षत्रिय असा होऊ शकत होता, किंवा क्षत्रियाचा वैश्य असाही होऊ शकत होता. असं जे काय म्हणता येईल वर्ण बदल होऊ शकत होते ते ऋग्वेद काळामध्ये होऊ शकत होते. आणि ते कशाच्या आधारे झाले तर त्यांच्या कामाच्या आधारे झाले, श्रमाच्या आधारे झाले असं म्हणू आपण. श्रमाच्या आधारे झाले. मग ब्राह्मण काय करतो तर पूजापाठ, होम हवन, यज्ञयाग, त्याचबरोबर वेदांचं अध्ययन, पठन, हे सगळे कामं, शिकवण्याचे कामं हे तो करतो. म्हणजे श्रमाचं विभाजन झालं. दुसरे लोक हे कामं करत नाहीत. आता तेच लोक ते कामं करतात, म्हणजे ब्राह्मण करतात. मग तसं क्षत्रियांना ठरवून देण्यात आलं आणि क्षत्रियांनी त्यांचं काम केलं, म्हणजे क्षत्रिय संरक्षणाचं काम करत होते वगैरे. मग पशुपालनाचं काम किंवा उत्पादनाचं काम हे वैश्य करत होते, त्यामुळे मग ते तशा पद्धतीने त्यांचा वर्ण तयार झाला. असं श्रमविभाजन झालं. आणि या तिन्ही वर्णांची सेवा करण्याचं काम जेव्हा दस्यू करू लागले किंवा दास करू लागले, त्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये विकास घडवून आणण्यासाठी त्यांच्या श्रमाचं विभाजन केलं गेलं. आणि या श्रम विभाजनावरूनच पुढील काळात मग जाती निर्माण झाल्या, ज्या जन्माच्या आधारे निर्माण व्हायला लागल्या. म्हणजे इथे श्रम विभाजनाचं तत्व ठेवून 4 वर्ण तयार केले नसते तर 4 वर्णाच्या आधारावर पुढे जाती तयार झाल्या नसत्या. आणि म्हणून आपल्याला श्रम विभाजनाचं तत्व हे एक कारण जाती निर्माण होण्यासाठीचं मानावं लागतं. हे एक कारण, ज्याला श्रम विभाजनाचा सिद्धांत असं आपण म्हणू. तिसरं कारण, हे 2 झाले. नंबर 3, जन्म. जन्माच्या आधारावर पुढील काळात जन्माच्या आधारावर जात ठरविल्या जाऊ लागली. आता ही अनुवंशिकता सुद्धा याच्यामध्ये यायला लागली. कारण की उत्तर वैदिक काळ होता. उत्तर वैदिक काळामध्ये म्हणजे ऋग्वेद काळामध्ये तर ते बदलू शकले, पण जेव्हा उत्तर वैदिक कालखंड लागला, ज्या कालखंडामध्ये यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे ग्रंथ लिहिले गेले, त्या कालखंडामध्ये मात्र आता ते वर्णसुद्धा जन्माच्या आधारे ठरू लागले. कारण की त्यांना कठोर चौकट निर्माण झाली आणि त्यामुळे वर्णसुद्धा जन्माच्या आधारावर आता मानल्या जाऊ लागले. क्षत्रियाचा ब्राह्मण होताना दिसत नाही उत्तर वैदिक काळात, ब्राह्मणाचा क्षत्रिय होताना दिसत नाही, वैश्याचा क्षत्रिय होताना दिसत नाही आणि क्षत्रियाचा वैश्य होताना दिसत नाही. आता चौकट ही पक्की व्हायला लागली. शूद्रांचा तर विषयच नाही, म्हणजे ते बदलून वर येतील असं काही होण्याचं काही कारण नव्हतं. म्हणजेच काय की आता जन्मानुसार वर्ण झाला, नाही का. आणि त्यांना वंश हे शुद्ध ठेवायचे होते. कारण की आर्यांना तर असं वाटत होतं ना की आपल्या वर्णामध्ये अनार्यांचा शिरकाव होऊ नये, आणि त्यामुळे मग क्षत्रियांनाही वाटायला लागलं की आपल्याही वर्णामध्ये कोणाचा शिरकाव होऊ नये. तसंच इतरांना वाटायला लागलं, आणि त्यामुळे आपापसात हे बंधनं कठोर झाले. आणि त्या कठोरतेमुळे साहजिकच आता जन्मानुसारच वर्ण ठरू लागले, आणि त्या वर्णाच्या पुढे जाऊन मग त्या जातीमध्ये ते जाती तयार व्हायला लागल्या असं म्हणता येईल. म्हणजे जन्म हे एक कारण सुद्धा जाती निर्माण होण्याकरिता तयार झालं. कारण की जन्माच्या आधारे जाती ठरू लागल्या ना, म्हणून जन्म हे एक कारण जाती निर्माण होण्यासाठी आहे असं म्हणता येईल. पुढचा एक मुद्दा घेऊ, श्रम विवाह, मिश्र विवाह. नंबर 4, मिश्र विवाह. विवाह त्या कालखंडामध्ये जे होत होते ते एकाच वर्णात व्हायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. कारण की ब्राह्मणांचे विवाह ब्राह्मणांमध्ये जर झाले तर त्यांचा वंश शुद्ध राहील, म्हणजे खालचे वर आणि वरचे खाली होणार नाही. क्षत्रियांनाही तसंच वाटायला लागलं की
आपले विवाह वैश्यांसोबत होऊ नये आणि वैश्यांचे आपल्यासोबत होऊ नये. म्हणजे साहजिकच आता कठोरता यायला लागली. याचा अर्थ हा होत नाही की विवाह खालीवर वर खाली होत नव्हते, असा होत नाही. ब्राह्मणांना वाटते की आपले विवाह आपल्यामध्ये व्हावे, क्षत्रियांना वाटते आपले विवाह आपल्यातच व्हावे, वैश्यांना वाटते आपले विवाह आपल्यातच व्हावे आणि शूद्रांनाही तसंच वाटायला लागले की आपले विवाह आपल्यामध्येच व्हावे. आता हे साहजिक होतं, स्वाभाविक होतं. पण आता अडचण ही आहे की या काळात मिश्र विवाह झालेतच ना. म्हणजे ब्राह्मणांचे विवाह क्षत्रियांसोबत झाले, क्षत्रियांचे ब्राह्मणांसोबत झाले, क्षत्रियांचे वैश्यांसोबत झाले, वैश्यांचे क्षत्रियांसोबत झाले. आता याला म्हणतात अनुलोम आणि प्रतिलोम विवाह पद्धती. अनुलोम, अनुलोम काय आहे तर अनुलोम म्हणजे वरच्या वर्णातील पुरुष आणि खालच्या वर्णातील स्त्री या दोघांमध्ये झालेला विवाह म्हणजे अनुलोम. हा साधारणतः समाजमान्य होता हा विवाह प्रकार अनुलोम. पण प्रतिलोम जो होता, आता प्रतिलोम मध्ये अडचण येते. प्रतिलोम मध्ये खालच्या वर्णातला पुरुष आणि वरच्या वर्णातली स्त्री या विवाहाला प्रतिलोम असं म्हणतात. म्हणजे स्त्री ही आता वरच्या वर्णातली आली आणि पुरुष मात्र खालच्या जातीतून खालच्या वर्णातून यायला लागला. आता इथे अडचण व्हायला लागली. आता हा विवाह झाल्यामुळे काय झालं, हा म्हणजे हे दोन्ही अनुलोम झाले आणि प्रतिलोम झाले. अनुलोम विवाह जेव्हा झाला म्हणजे वरच्या वर्णातला पुरुष खालच्या वर्णातली स्त्री, त्याच्यातून जी संतती उत्पत्ती झाली त्याला संस्कार करण्याचे अधिकार होते. त्याला द्विज असं संबोधल्या गेलं. याच्यातून जो निर्माण झालेली संतती आहे त्याला द्विज असं म्हटलं गेलं, द्विजीय किंवा द्विज. पण प्रतिलोम विवाहातून म्हणजे खालच्या वर्णातला पुरुष आणि वरच्या वर्णातली स्त्री यांच्यामध्ये जेव्हा विवाह झाले त्यावेळेला मात्र हे विवाह समाजमान्य नव्हते आणि या अशा संकरणातून जी संतती निर्माण झाली त्यांना जाती पडल्या चांडाळ सारखी. एकच सांगितली मी तुम्हाला चांडाळ. पण अनुलोम विवाहातून जे निर्माण झालं त्याच्याही जाती निर्माण झाल्या, वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या. प्रतिलोम विवाह झाले त्याच्यातून पण काही जाती निर्माण झाल्या आणि त्यामुळे अनुलोम आणि प्रतिलोम असे विवाह झाल्यामुळे वर्णसंकर झाले. म्हणजे वरच्या वर्णातला पुरुष खालच्या वर्णातली स्त्री, खालच्या वर्णातला पुरुष वरच्या वर्णातली स्त्री असं होऊन जे संक्रमण झालं याला मिश्र विवाह किंवा वर्णसंकर असं म्हणतात. आणि या मिश्र विवाहातून जी संतती निर्माण व्हायला लागली त्या संततींना वेगवेगळ्या जातींमध्ये विभागल्या गेलं. जसं मी एक लिहिलं इथे, चांडाळ. चांडाळ नावाची जात निर्माण झाली, उग्र नावाची जात निर्माण झाली, आयोगव, अंबष्ठ, करण, क्षता, निषाद, सूत अशा प्रकारचे वेगवेगळ्या जाती या मिश्र विवाहातून निर्माण झाल्या. आता असं झाल्यामुळे साहजिकच मिश्र विवाहामुळे जाती निर्माण झाल्या, नाही का. म्हणजे हाही मुद्दा इथे आपला क्लिअर होतो की मिश्र विवाह झाले आणि या मिश्र विवाहातून म्हणजे खालच्या वर्णातला पुरुष वरच्या वर्णातली स्त्री, वरच्या वर्णातला पुरुष खालच्या वर्णातली स्त्री असं जेव्हा झालं तेव्हा त्याची वेगळी जात, त्या संततीची म्हणजे त्या मुलाबाळा जे जन्माला येत होते त्यांची जात ही आता वेगळी ठरायला लागली. हा एक मुद्दा किंवा हे एक कारण जाती निर्माण होण्यासाठी. दुसरं एक कारण विदेशी आक्रमणातून निर्माण झालेल्या जाती. भारतावर अनेक आक्रमण झाले आणि वेगवेगळे आक्रमण झालीत आणि या आक्रमणांमुळे काय झालं की विदेशी सत्ता भारतामध्ये आल्या. मग कोणत्या सत्ता भारतामध्ये आल्या? शक आले, हुन आले, कुशाण आले, हे बाहेरून आलेले सत्ताधीश आहेत किंवा आक्रमक आहेत. हे भारतामध्ये आले, यांनी आक्रमण केलं. शासक वर्ग म्हणून हे समोर आले, यांनी काही प्रदेश जिंकला ना. मग यांनी जो जिंकलेला प्रदेश होता तिथे ते सत्ताधीश झाले आणि आता हे राजे असलेले लोक यांना तर काही खालचा दर्जा देता येत नाही. आता ते राजे असलेले म्हणजे क्षात्र धर्म असलेले
किंवा क्षात्र वृत्ती असलेले असे म्हणू आपण, लढवय्ये लोक, आता यांना तर खालचा दर्जा देता येत नाही, म्हणून काय केलं की यांना अग्नीसमोर पवित्र करून घेऊन, अग्नीसमोर पवित्र करून, ही तडजोड आहे बरं समाजामधली, अग्नीसमोर पवित्र करून घेऊन त्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलं किंवा इथल्या जाती व्यवस्थेने केलं. पण झालं असं की त्यांना तर समाविष्ट करून घेतल्या गेलं, पण त्याच्यातून जाती निर्माण झाल्या, जसं परमार, प्रतिहार, चौहान, चालुक्य, गुहिल, अशा वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या. म्हणजे परकीय भारतात आले, त्यांनी भारतीयांवर आक्रमण केलं, इथे ते राजे म्हणून समोर आले, म्हणजे क्षात्र धर्म समोर आला आणि ते संरक्षणाचं पण काम करत होते. त्यामुळे साहजिकच त्यांना काही खाली ठेवता येत नाही, म्हणून त्यांना सुद्धा क्षत्रियांमध्ये समाविष्ट करून घेतल्या गेलं आणि त्याच्यातून आता सरमिसळ झाली ना, त्याच्यातून सुद्धा नवीन जाती निर्माण झाल्या, म्हणजे विदेशी आक्रमणातून सुद्धा जाती निर्माण झाल्या. हा एक मुद्दा. पुढचा मुद्दा, ठिकाणांच्या नावावरून सुद्धा जाती निर्माण झाल्या. लक्षात घ्या, ठिकाणांच्या नावावरून जाती निर्माण झाल्या. आता ठिकाणं म्हणजे कोणते ठिकाण म्हणता तुम्ही? इथे राज्य होते, छोटे मोठे राज्य होते, त्याचबरोबर प्रदेश होता. त्या प्रदेशातील लोक असं संबोधल्या गेलं. जसं कनौजचा प्रदेश, इथे कनौजिया लिहिलेला आहे मी, कनौजिया म्हणजे कुठला? कनौजचा. ही एक जात निर्माण झाली, म्हणजे प्रदेश त्याचा कनौजमधून आलेला, म्हणून कनौजिया. आपल्याकडे अशा जाती सापडतात, म्हणून कनौजिया म्हणजे कनौज इथून आलेला. मिथिला नावाचा प्रदेश आहे, मिथिला मधून आलेला मैथिल नावाची जात, त्याची जात काय तयार होईल? मैथिल. हे गंमतशीर आहे सगळं. म्हणजे ठिकाणं जे आहेत त्यांचे राहण्याचे ठिकाण, या ठिकाणांवरून सुद्धा त्यांच्या जाती आता पडायला लागल्या. अशा अनेक कारणं आहेत जाती निर्माण होण्याचे. मग कनौजिया झालं, मैथिल झालं, खंडेला नावाचा प्रदेश आहे, त्या खंडेला नावाच्या प्रदेशमधून जे आलेले लोक आहेत ते म्हणजे खंडेलवाल झाले. बघरेवाल ही सुद्धा एक जात निर्माण झाली, बघरेवाल. त्याचबरोबर अग्रवाल, बशोरा प्रदेशातून आलेले हे बघरेवाल, बरोबर आहे. त्याच्यानंतर अग्रवाल, अशा काही जाती निर्माण झाल्या, या ठिकाणांच्या नावावरून तयार झालेल्या जाती आहेत. म्हणजे आपल्याला मूळ काय बघायचं आहे की ठिकाणांच्या नावावरून निर्माण झालेल्या जाती, म्हणजे हे एक कारण होतं जाती निर्माण होण्यासाठी. ठीक आहे, ते एक कारण म्हणजे ठिकाणांवरून, हे 6 नंबरचं कारण. त्याच्यानंतर 7 नंबरचं कारण, प्राचीन जे गण होते, गण म्हणा त्याला राज्य म्हणा, त्यांच्या नावावरून सुद्धा जाती निर्माण झाल्या. त्या गण किंवा ते जे राज्य होते, गणराज्य होते, त्या गणराज्यांच्या नावावरून सुद्धा जाती निर्माण झाल्या. कुठले गणराज्य होते असे? जसं लिच्छवी हे एक गणराज्य होतं, तर लिच्छवींच्या नावावरून जाती निर्माण झाल्या. मल्ल नावाचं गणराज्य होतं, मल्लांच्या नावावरून सुद्धा मल्ल जाती निर्माण झाल्या. शाक्यमुनी, म्हणजे जर तुमच्या लक्षात असेल तर शाक्यमुनी कोणाला म्हणतात? गौतम बुद्धांना. तर याच्यातून सुद्धा जात निर्माण झाली शाक्य या गणराज्यामधून. मौर्य गणराज्य होतं, मौर्य याच्यावरून मौर्य, तुमच्या लक्षात असेल तर मौर्य या गणराज्यापासून सुद्धा जाती निर्माण झाल्या. मालवपासून जाती निर्माण झाल्या, यौधेयपासून, अर्जुनायन इत्यादी असे अनेक प्रदेश आहेत, मग अनेक गणराज्य आहेत की ज्यांच्या नावावरून या जाती निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एक कारण काय सापडतं 7 नंबरचं, प्राचीन गणांपासून किंवा गणराज्यांपासून जाती निर्माण झाल्या, हे एक कारण अजून, म्हणजे 7 कारणं आपण बघितली. नंबर 8, संप्रदायांवरून सुद्धा जाती निर्माण झाल्या. आता हे तुमच्यासाठी काही गोष्टी नवीन असू शकतील, परंतु या नीट समजून घ्या. जसं कौल ही एक जात आहे जी संप्रदायांवरून निर्माण झाली. पाशुपत हे सुद्धा संप्रदायांमधून ही जाती निर्माण झाली. लोकायत झाली, कपिल झाली, बौद्ध झाली. आता बौद्ध म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल, कपिल याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की संप्रदायांवरून सुद्धा अशा
जाती निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे धर्माच्या नावावर, संप्रदायाच्या नावावर सुद्धा जाती निर्माण व्हायला लागल्या. आता हे एक कारण अजून काय सापडलं आपल्याला, नंबर 8चं, संप्रदायांवरून जाती निर्माण झाल्या. जसं बौद्ध संप्रदाय आहे, तुम्हाला माहिती आहे बौद्ध धर्म आहे, तर बौद्ध धर्मावरून सुद्धा जात निर्माण झाली. अशा पद्धतीने. नंबर 9चं एक कारण, उपाधींवरून जाती निर्माण झाल्या. आता उपाधी असेल, त्यांचे कुळ असतील, मोठमोठे राजे आहेत त्यांचे कुळ होते, तर यांच्या कुळांवरून सुद्धा जाती निर्माण झाल्या. त्याचबरोबर उपाध्यांवरून सुद्धा जाती निर्माण झाल्या. जसं देशमुख हे एक पद आहे, परंतु आज तुम्हाला देशमुख सगळीकडे दिसतात, म्हणजेच काय की जातीमध्ये ते कन्वर्ट झालं. कुलकर्णी तुम्हाला सगळीकडे दिसते, कुलकर्णी हे एक प्रकारचं पद होतं, म्हणजे पदनामावरून सुद्धा, त्याचबरोबर उपाधीवरून सुद्धा जाती निर्माण झालेल्या दिसतात. जसं आता कौटिल्य, कौटिल्य ही चाणक्याची उपाधी आहे, परंतु कौटिल्यवरून जाती निर्माण झाल्या, म्हणजे उपाधीवरून सुद्धा जाती निर्माण होत गेल्या. जसं गुप्त, गुप्त हे कुलनाम आहे गुप्त राजांचं, तर त्याच्यावरून सुद्धा काही जाती निर्माण झाल्या. म्हणजेच काय की उपाधी ज्या होत्या किंवा कुलनाम जे होते त्यांच्यावरून सुद्धा जाती निर्माण होताना आपल्याला दिसतात. म्हणजे नंबर 9चं कारण, उपाधींवरून निर्माण झालेल्या जाती, हे एक कारण आहे. आणि नंबर 10, व्यक्तींच्या नावावरून सुद्धा जाती निर्माण झाल्या. जसं परमान आहे, परमार आहे, चाहमान आहे, चालुक्य आहे, हे जे तत्कालीन राजांची अशी काही नावं होती, त्या नावांवरून सुद्धा आपल्याला पुढील काळात जाती निर्माण झालेल्या दिसून येतात. अशी हे वेगवेगळी कारणं आपल्याला जाती निर्माण होण्यासाठी दिसतात, किंवा वेगवेगळ्या ठिकाणांवरून, नावांवरून, प्राचीन गणांवरून, संप्रदायांवरून, उपाधीवरून, व्यक्तींच्या नावावरून, विवाह झालेत मिश्र पद्धतीचे म्हणून, त्याचबरोबर श्रमविभाजन झालं म्हणून, वर्ण तयार झाले म्हणून, असे वेगवेगळी कारणं आपल्याला जाती निर्माण होण्यासाठी दिसून येतात.